हॅलो डिअर स्टुडंट्स, आज जेईई मेन्स 2026 सेशन 2 चा रिझल्ट लागला आहे आणि आपल्या क्लासचा देवाशिष नावडे हा मुलगा आहे तो जेईई मेन्सच्या सेकंड अटेम्प्टमध्ये क्वालिफाय झाला आहे. आज त्याच्या घरी सरप्राईज व्हिजिट करू. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. चला. देवाशिष, बाबू क्वालिफाय झालाय तुमचा पोरगा. हा, आणि जेई तेवढा चांगला रिझल्ट आला त्यामुळे मी रात्री आलो. सीईटीचा असतात मी आलो नसतो. तर देवाशिषला जेईच्या सेकंड अटेम्प्ट मध्ये, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कमी होते मार्क. हा, कमी होते. सेकंड अटेम्प्ट मध्ये तो जेईई मेन्स क्वालिफाय झालाय. तर तुला काही बोलायचंय? काय अभ्यास केला काय नाही, म्हणजे जे पुढची मुलं आहेत 11 आता जे अपिअरिंग होणार आहे पुढच्या वर्षी, त्यांना तू काय सजेशन देऊ शकतो? किंवा तुझ्याकडनं काही चुका झाल्या असतील, आता नो वन इज आयडियल, काहीतरी चुका झाल्याच असतील, तर तू कुठल्या गोष्टींना कसं कव्हर केलं? ठीक आहे, पण त्या सगळ्यांचा सीईटी ला काही फायदा होतो का? थोडं तू बोल, सांग मुलांना. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पेपर होते, हार्ड होते. जेईचे अभ्यास केला होता मी, तो कमी पर्सेंटाईल भेटले होते मला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. बट सेकंड अटेम्प्ट मध्ये मी बघितले माझ्या चुका काय होते फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. सगळं मी ऑब्झर्वेशन केलं. नंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये अभ्यास केला, सगळे कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतले. सरांनी वगैरे सगळी मदत केली मला क्लासमध्ये. मॅथ्समध्ये जरा जास्त लक्ष दिलं. क्लासच्या सरांनी वगैरे खूप हेल्प केलं मला, कॉन्सेप्ट क्लिअर केले, प्रॅक्टिस वगैरे खूप केली. नंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये क्लिअर. सेकंड अटेम्प्ट मध्ये तुझे मी केमिस्ट्रीचे मार्क बघताय थोडे कमी आले आहेत. हो, कारण स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आलते, तो जरा हार्ड गेला. फिजिक्सचे मॅथ्स चांगले आहे, म्हणजे मॅथ्स मध्ये तर याला 99 पर्सेंटाईल आहे. 99 आहे की 98 आहे? 98 पॉईंट समथिंग मॅथ्स मध्ये. म्हणजे त्या मॅथ्स मुळे मी नेहमी सांगतो मुलांना, मॅथ्स इज अ पॅरेंट सब्जेक्ट. मॅथ्सला इग्नोर करायचं नाही. पण मॅथ्स मध्ये जर का 98 पॉईंट समथिंग येत असेल जेईई मेन्सला, तर तुमचे बऱ्यापैकी फिजिक्स केमिस्ट्रीचे मार्क थोडे जरी कमी आले तरी तुम्हाला तुमचा स्कोअर आणि पर्सेंटाईल वाढून देतात इनडायरेक्टली, कारण की त्याचं स्कोरिंग जास्त असतं आणि त्याचं इम्पॉर्टन्स सुद्धा जास्त आहे. आणि फिजिक्स मध्ये सुद्धा त्याला किती आहे? 95 पॉईंट समथिंग. केमिस्ट्रीमध्ये काहीतरी थोडे कमी आले आहेत, त्यामुळे त्याचे पर्सेंटाईल 97, 98 पर्यंत आलेले आहेत. पण जर सपोज केमिस्ट्रीमध्ये तुला तेवढेच असते तर तुला 99.99 जेईई मध्ये सुद्धा आले असते सेकंड अटेम्प्ट मध्ये. अजून सीईटीचा सेकंड अटेम्प्ट बाकी आहे. या सेकंड अटेम्प्ट साठी चांगला प्रयत्न कर. आणि देशमुख क्लासेस मध्ये तुझं पहिलं नाव झळकलं पाहिजे आणि 99.99 चा स्कोर आला पाहिजे. घ्या मॅडम. मोठी गोष्ट आहे, आई वडील मेहनत करतात, एवढे मुलं अभ्यास करतात, चांगलं मोटिवेशन आहे. येणाऱ्या ज्या बॅचेस आहेत त्यांना सुद्धा एक चांगलं मोटिवेशन आहे. थँक्यू, अभिनंदन तुमचं. थँक्यू सर. दादाला चालवतो. अभिनंदन. अरे तुला अभिनंदन.